दुसरा कोण नसणार आपल्यात. एवढं मोठं पाठी पण काढा. पार्क बाईकचा ॲक्सिडेंट झाला आहे. येण्याचा मार्ग हा जायचा तर बस बीस येत नाही. फायनली मित्रांनो आपण टाय बाजारला पोहोचलो आहोत. मित्रांनो मी जयंत सरंग आपल्या एसविन जयंतच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आता आपला परतीचा प्रवास आहे. टाय बाजारला आलेलो आहे. आता रिक्षामधून आलो. तर आता मुंबईला जायचा प्रवास. तर आता तुम्हाला दाखवीनच कसा वगैरे काय रस्ते वगैरे काय चेंजेस झाला आहे काय मुंबई गोवा हायवे. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. आता मी तळे बाजारला होतो. माझ्यावर नाही म्हणजे माझ्यावर काका विका आला. आत्या इकडेच राहते. काका आला तो बदलापूरला. त्याची गाडी खाणेश्वर आहे. माझी साई आहे मांजरेकडची. तर मागे पुढे असणार गाड्या. बघा आता मला तर 4चा टायमिंग दिला आहे. 3:30ला तिकडून देवगडून गाडी सुटते. तिकडे ती 4 वाजेपर्यंत येते. बघा ठाणेश्वर पण त्याच टायमिंगला आसपास येते. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेताना. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, जसं शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया मंडळी व्हिडिओमध्ये. नसणार आपल्यात. फायनली मित्रांनो आपली गाडी आलेली आहे. साई ट्रॅव्हल्स मांजरेकर. तर मित्रांनो आता आपली गाडी तळे बाजारवरून सुटलेली आहे. आता आपण मुंबईला जरा रवाना झालेलो आहोत तळे बाजारवरून. आता बघा नेक्स्ट स्टॉप लिंगडाला थांबते की नाही माहीत. पॅसेंजर असतील तर थांबतील, नाही तर मग डायरेक्ट शेरगावला पॅसेंजर असतील. जर बघा सीट असतील तर म्हणजे आता दिसतात 4-5 सीट खाली दिसतात, म्हणजे असणार कोण. बघा आता असाच प्रवास चालू राहील. तुम्ही बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला भेटूया व्हिडिओमध्ये. तुम्हाला मागे मी हीच गाडी दाखवली होती. तर ही गाडी म्हणजे सेम स्लीपर होती, फक्त भगवा रंग होता. हा रेड कलर आहे या गाडीचा. तर सेम सीट आहेत वगैरे, काही चेंजेस नाही. मागे तुम्हाला सीट्स वगैरे दाखवते. ही स्लीपर आहे पूर्ण ऑल ओव्हर. सगळे सीट्स बघू शकता. स्लीपर पूर्ण स्लीपर आहे. तिकडे तुम्हाला एक हे दिसतं स्टँड. तिकडे तुम्ही बॉटल वगैरे आणि बॅग वगैरे ठेवू शकता. आणि इथे हे पूर्ण विंडो आहे मोठीच्या मोठी. ते मोबाईल स्टँड, हे मोबाईलचं स्टँड आहे, मोबाईल ठेवू शकता. इथे तुम्हाला चार्जिंग भेटते. चार्जिंगचं स्लॉट लावला भेटते. एक मिनिट, इथे लाईट्स आहे. इथे लाईट पण लावू शकता तुम्ही, अंधारात तुम्हाला दिसत. ते असं पार्सल वगैरे देतात. सीट नसेल तरी पार्सल काय नाही काय असतं, ते क्लिनर लोकांना वगैरे देतात. मग ते घेऊन जातात. कुठे मुंबईचं पार्सल असेल, कुठे असेल तर ते देतात, ते घेऊन जाऊ शकतो. असं तुम्ही पार्सल पण तुम्ही देऊ शकता. मग बसमध्ये मुंबईला किंवा कुठे पोहोचवायचं असेल ते नेऊ शकतात बसवाले. मित्रांनो लिंगडा दिला क्रॉस झालेला आहे. चेक नाका गेलेला आहे. शेगावचा चेक नाका गेलेला आहे. शिरगाव आलेलं आहे. थोडाच वेळ आता मार्केट येईल. मित्रांनो शिरगाव स्टॉप आलेला आहे. तर बघा किती पब्लिक आपल्या गाडीत येते. किती सीट आहेत ते माहीत नाही, असतील 2-3. तर मित्रांनो शिरगाव स्टॉप आपला सुटलेला आहे. आता गाडी पुढे गेलेली आहे. एवढं मोठं मैदान आहे, मस्त आहे खेळण्यासाठी. शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रॉयल फील्ड.
मित्रांनो राक्षसी घाट चालू झालेला आहे. इथे जरा इथून येताना गाड्या जरा सावकाश चालू म्हणजे तिथून गाड्या पण बघ एवढे मोठे टन आहे. मोठ्या बसला तर जरा लांबून टन घ्यावं लागतं. तेवढे मोठे टन आहे. बाकी पण गाड्या आहे ना आपल्या गाड्यांची. टन बघा तेवढा यू टन आहे, पूर्ण यू टन. तर मित्रांनो 600 देवस्थान आलेलं आहे. हे पण उघड करून जेव्हा गाडी सुटते तेव्हा तिकडे तिकडे नारळ दिला जातो. ती एक प्रथा आहे. नारळ आपली गाडी पुढपर्यंत पुढचा प्रवास पण चांगला व्हावा असं त्याचा अर्थ असतो. फायनली आपलं नांदगाव तिथं आलेलं आहे. नांदगाव तिथला गाडी आलेली आहे. समोर गेला तो कणकवली, गोवा, मालवण. नांदगावला कोणच नाही. शिरगाव लास्ट स्टॉप होता जो पॅसेंजरसाठी होता. मांजरेकरची जी गाडी होती साई ट्रॅव्हल्स, त्या गाडीचे पॅसेंजर फक्त शिरगावपर्यंत असतात. आता नांदगाव तिथं गाडी पूर्णपणे टर्न मारून निघालेली आहे. चला आता पुढे भेटू. बसेस लागलेले आहेत. नीता ट्रॅव्हल्स स्लीपर दुर्गा माऊली. हे आदिष्टी देवस्थान आहे, आदिष्टी माता मंदिर. इथे पण नारळ दिला जातो. माणसाला नारळ दिलेला पुढे निघाल. साई लागलेली आहे 9797. आता आपली स्लीपर गाडी आली आहे. कुठे आलो आपण? हॉटेल ग्रीन पार्कमध्ये. तर हे बघा मी चहा घेतलेली आहे. समोरच आपली गाडी उभी आहे साई म्हणजेच मांजरेकरची ट्रॅव्हल्स. ही पण मांजरेकरची ट्रॅव्हल्स साई सिटिंग स्लीपर आणि सिटिंग. बाजूला जगदंबा आलेली आहे. रामेश्वर आलेली आहे, शिवरामेश्वर मालवण. तर मित्रांनो आपली गाडी आता निघालेली आहे हॉटेल ग्रीन पार्कमधून. नाश्ता पाणी झालेला आहे सगळ्यांचा. आणि आता आपण पुढे आता बघूया. आता पुढे थांबेल मध्ये तर थांबणार नाही, आता डायरेक्ट जेवणाला थांबेल. हे बघा गाडी निघते तो असं टर्न मारेल. टर्न मारेल येतो. जगदंबा पण निघाली. हॉटेल ग्रीन पार्क 6 वाजलेत. हे बघा मित्रांनो 6:04 झाले. बरोबर 6:04ला सुटली. आली होती 5:45ला. आता बरोबर सुटलेली आहे. 6:04 वाजलेले आहेत. बघा आता डायरेक्ट आता थांबणार नाही. आता डायरेक्ट जेवणाला थांबेल. बघा चिपळूण नाही तर खेळ किंवा सावर्डे साईडला तिकडे त्यांच्या हॉटेलला नेमून ठेवलेली असतात. तिकडेच ते थांबतात त्या हॉटेलला. बघा प्रवासामध्ये बघत राहा, आनंद घेत राहा व्हिडिओचा. चला भेटूया मित्रांनो. बघा राजापूरचा ब्रिज क्रॉस केला आपण.
आता आपण राजापूर थोडं झालं, आता 2 मिनटात राजापूर येईल. मित्रांनो ST डेपो आलेला आहे आपला, अभिषेक ट्रॅव्हल्स, विशाल ट्रॅव्हल्स गेलेले आहे, महालक्ष्मी ट्रॅव्हल्स. बघा राजापूर डेपो आपण क्रॉस केलेला आहोत आणि हा अजून रस्ता अजून चालू झालेला नाही आहे. हा रस्ता बंद ठेवला माहीत नाही, असेल काहीतरी पेंडिंग, काय माहीत नाही कोणालाच. पण ते ट्रक दिसते की लावून ठेवलेले आहेत. विमलेश्वर ट्रॅव्हल्स बघा बसला आहे, बघा वांडर बसलेला आहे. मित्रांनो सनसेट होत आहे. आपल्याला ओव्हरटेक केलेला आहे, विक्रमगड ट्रॅव्हल्स आपल्याला ओव्हरटेक केलेला आहे. आपली गाडी जरा हेवी आहे ना, त्याच्यामुळे कसं हेवी म्हणजे डबल डेकर आहे, त्यामुळे लोड तेवढा जास्त पडतो. सिटिंग गाडी फटाफट जातात. मग बघा टर्न बघा, पूर्ण खालून वरती यू टर्न आहे पूर्णपणे. अचानक मित्रांनो हायवेच्या गाडी हायवेच्या रोडला होती. अचानक मित्रांनो गाडी ड्रायव्हरने खालच्यावरती घेतली. कशासाठी घेतली ती माहीत नाही, बाकी आता गाडी नक्की कोणत्या ते माहीत नाही. खालून बघितली गाडी ती समजेल आता. गाडी वाटोळ तिट्यावरून या मार्गे जाते गाडी. मित्रांनो नवीन गोष्ट समजली की साखरपा आंबाघाट वगैरे करून गाडी जाते. पुणे जावेने गाडी काढतात वाटतं. मित्रांनो रोड हा मस्त आहे. वाटोळ तिट्यावरून जो पुणे एक्सप्रेस हायवेला जातो ना रोड, तो रोड हा मस्त आहे. तुम्हाला दिसतोच आहे. आणि या रिक्षावाला बघा, रिक्षावाला मागे बघा तो कसा उभा राहिला. जमीन बघा मित्रांनो गाववाल्यांची भरपूर जमीन, मोठी लांबच्या लांब जमीन आहे. हा बघा पाठी कसा उभा राहिला आहे. नाही बघा ब्लू लाईट लावण्यात आलेली आहे. आता थोड्या वेळाने संध्याकाळ झालेलीच आहे. आता रात्र होईल ना थोड्या वेळाने, त्याच्यामुळे ब्लू लाईट लावली जाते बसमध्ये. पण डोळ्यानं कसं आराम पडतो, त्याच्यामुळे ब्लू लाईट लावलेली आहे. थोड्या वेळाने या साईडला जी LED दिसते ती पण लावली जाईल. ती कधी लावतात म्हणजे जेव्हा गाडी थांबते तेव्हा ती ऑन असते लाईट, किंवा रनिंगमध्ये पण लावतात. बाकी आपण तर मग दाखवेनच मी. मित्रांनो आपली गाडी आहे ना, जी वाटोळ तिट्यावरून मी तुम्हाला बोललो की वाटोळ तिट्यावरून जो राईट मारला तो आंबाघाट करून किंवा अनुस्कुरा घाट करून पुणे एक्सप्रेस हायवेला जातो. तसं नाही करणार आहे. मला आता आठवलं, गाडी येताना एकदा मी गणपतीवरून येत होतो तेव्हा याच गाडीतून येत होतो तेव्हा देवरूख फाट्यातून ते संगमेश्वरच्या बाजूला एक देवरूख फाटा आहे, तिकडून त्या फाट्यावरून आतमध्ये जाते आणि मग वाटोळ तिट्यावर बाहेर पडते, मुंबई गोवाला परत भेटते. तसंच हा प्रकार आहे. आता वाटोळ तिट्यावरून आतमध्ये राईट टर्न मारलं. आता ही गाडी तशीच त्या मार्गे जाणार आणि डायरेक्ट संगमेश्वर डेपो, आपला जो संगमेश्वर डेपो आहे तिकडेही बाहेर पडणार. जिथे पहिला देवरूख आहे म्हणजे साखरपा आहे, देवरूख फाटा, देवरूखवरून ते संगमेश्वरला परत मुंबई गोवा हायवेला जॉईंट होणार. कारण की लांजा ते पाली आणि पाली ते हातकंबा संगमेश्वर हा रोड जरा थोडासा खराब आहे, त्याच्यामुळे गाडी इथून काढतात बसवाले. मोस्ट ऑफ तिकडून काही छोट्या गाड्या पण जातात, बसवाले इथूनच काढतात. हा रोड पण चांगला आहे, मस्त आहे. एक पण खड्डा नाही या रस्त्याला, जो वाटोळ तिट्यावरून आतमध्ये जातो. चांगला रोड आहे, त्याच्यामुळे या रोडने ही गाडी काढलेली आहे. बघत राहता पुढे मी मध्ये तुम्हाला दाखवेन कसं आहे रोड वगैरे. रोड तुम्ही आता बघितलं असेल, चांगलाच रोड आहे. आता थोडं काय ते साखर पाहिजे तर तुम्ही बघा तर व्हिडिओचा आनंद घेत राहा. मित्रांनो बघा सरळ गेलं तर रोड कराडला जातो, पुणे एक्सप्रेस आला. आणि हा आता टर्न मारला तो साखरपा, म्हणजे हा साखरपाचा पॉईंट आहे. तो टर्न मारला आपण देवरूख फाट्याला आणि सरळ तुम्हाला जो रोड दिसतो तो कराडला साखरपा पुढे जातो स्टॉप आहे. साखरपाच्या पुढे कराड वगैरे आंबाघाट करून ते कराड वगैरे जातात. आता आपण देवरूख फाट्याला घुसलेलो आहोत, म्हणजे आपण देवरूख फाट्याला लागलेलो आहोत. आपण तो क्रॉस केल्यानंतर आपल्याला संगमेश्वर बस स्टँड येतो, तोच आपला रोड असतो मुंबई गोवा हायवे. बघत राहतो.
स्वामी इंटरनॅशनल स्कूल देवरुख. छत्रपती संभाजी महाराज की जय. त्यांचं समाधी स्थान आहे. मित्रांनो धामणी आलेलं आहे बघा. धामणी आता CNG रोड मध्ये मी धामणीला होतो. धामणी हे गाव आहे. तर नाही बघा इथे काहीतरी झालं आहे. ॲक्सिडेंट झालं इथे. ॲक्सिडेंट झालं इथे. बाईकचा ॲक्सिडेंट झाला आहे. गाडीवरून ठोकलं आहे बघा. बाईक पडली आहे बघा. मजबूत बाईक पडलं. गाडी 4 व्हीलरने बाईकवाल्याला ठोकलं. त्याच्यामुळे गर्दी झाली. मित्रांनो आपली बस आता जेवायला आलेली आहे. सगळे कितीतरी ट्रॅव्हल्स लागलेले आहेत. पूर्ण हॉटेल भरलेलं आहे. हॉटेल पंचामृत. बघा किती गर्दी आहे. दिष्टी कृपा जय भवानी साई कृपा भाग्यलक्ष्मी. साई श्रीपाद. बापर गाडी आता जेवण निघालेली आहे. आकाश लोअरला तो ड्रायव्हर आहे. एक ड्रायव्हर आता आपली गाडी चालवत आहे. बाकी सगळे 3 जण आहेत पॅसेंजर. मध्ये एक क्लिनर बसला. मित्रांनो जो ड्रायव्हर आहे पायलट आहे ते सावंत जो आहे. सावंत टूर ऑपरेटर होणार लक्षात एजंट. गावठी भाषेत एजंट मोठो एजंट असतो ना. लक्षात ठेवतो. अक्षय मराठे अक्षय मराठो वेगळं. मित्रांनो 98 वर बसून टाका. मित्रांनो आता चिपळून आलेलं आहे. घरीच काही बनत नाहीत बाबा. थोडं थोडं काम पूर्ण करतो.
मित्रांनो तो परशुराम घाट लागलेला आहे. रोड तर झालेला आहे, परशुराम घाट पूर्ण झालेला आहे. एक साईड पुढे काम परत चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे परत साईडचा थोडा भाग आहे तो पुढे काम बाकी आहे. फायनली परत साईला ओव्हरटेक केलेला आहे. घाट समाप्त. आता गाडी सुटली. अरे बाबा तुझा प्रॉब्लेम समज का समजा मला लग्न झालं मी हँडबॅग घालतो की नाही तुम्हाला आता नक्की नाही मला लग्न लगेच झाली तुझा लावत होती मला तर बडबडायला लागली. अरे नका तुला लावायचं तर लावू नको ना. तिला काय शब्द अपशब्द बोलण्यात काय अंतर आहे ना. कशा स्वरूपात कोण येतं हे तुला काय माहिती आहे. मित्रांनो भोसले घाट चालू झालेला आहे. तसे 2 स्पीड ब्रेकर गेलेले आहेत. अजून 12 स्पीड ब्रेकर असतील. आपण पैसे तिसरा स्पीड ब्रेकर. आपल्याकडे आपण मजेत बघू गाडी आल्यावर विचारलं आपण पैसे समोर पॅसेंजर होते बरोबर ना. आणि त्याच्यापुढे तू 200 रुपये मागत होतो गाडी. भाडं वगैरे होतं 4-5 घरांना घेऊन गेलो पैसे आपण 200 रुपये गाडी लावणार 200 रुपये होते. पैसे मागले तो 200 रुपये मी म्हटलं त्याला पुढे पहिल्याच आपल्या पैसे बदली म्हणतो एक मतच नाही माझा आहे इच्छा मात्र पूर्ण जमत आहे. 14 स्पीड ब्रेकर आहे. 14 स्पीड ब्रेकर. 14 स्पीड ब्रेकर काय आहे इथे ॲक्सिडेंट होतो. आता तुम्ही गाडी बघितली एक जळलेली, त्याच्यामुळे हे स्पीड ब्रेकर लावलेलं आहे. तो उतरलं बेकार, टर्नला बेकार येतो, त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवा. काय गोष्टी आता जे आपण जे पहिल्या स्टार्टिंगला जे केलेलं असतं ना त्याच्यानंतर जे काही गोष्टी घडतात ना आपण फक्त ऐकूनच त्याला थोडा पॅच खराब आहे. करावा लागतो. बरं त्यानं चांगलं नसतं घरात वाटत हा सापडत होता आणि सांगितलं लोक म्हणतात लेफ्टला गेलं तिकडे रेल्वे स्टेशन. आता सुयोगकडनं पैसे मागितलेस तू, पैसे घेतलेस तू, झालेस तू बरोबर. मित्रांनो खेळ आलेला आहे. कसं बोलायचं हा बाबा आता आलो आहे माझ्यासमोर काय हे वाटतोय काय वाटतोय रूम मध्ये जाऊन झोपतो. तिथे एक फॅन आहे बरोबर आहे. मी त्याला काय सांगतो खाली येतो मित्रांनो बघा 2 रस्त्याच्या मध्ये देवस्थान आहे. ठेव मालकाच्या इकडे मोरेश्वर ट्रॅव्हल्स. ओव्हरटेक मोरेश्वर ट्रॅव्हल्स. मोरेश्वर ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक केलेला आहे. कोकण रेल्वेचा ब्रिज.
बोगद्यामध्ये 5 बायपास आहेत, बोगद्यामध्ये 5 बायपास आहेत. तर म्हणजे मध्येच एमर्जन्सी म्हणून टर्न मारायचं असेल मधून तर जाऊ शकतो. दुसरा गेला. गाणी म्हणत ड्रायव्हिंग करतो. बोगद्याचे दोन्ही वे चालू केलेले आहेत. हां असं 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 वरती घाल. पूर गेलेला आहे. मंडणगड क्रॉस झालेला आहे. मित्रांनो महड क्रॉस झालेला आहे. रेल्वे ब्रिज
इंदापूर आलेला आहे. तुमचे वाजल्यात आता 1:15 वाजल्यात. इंदापूर आणि माणगाव हे रात्रीच्या टायमाला आपल्याला खाली भेटतं, म्हणजे रोड खाली भेटतो. जेव्हा दिवसाची गाडी काढतात तेव्हा रोड भरलेला असतो, ट्रॅफिक म्हणून गाड्या लेट होतात. आता रात्रीची वेळ तर पटापट 5-5 मिनिटात गाड्या पास होत आहेत. ट्रॅफिक लागला, गाड्या हळूहळू पास होत आहेत. पिंपळेश्वर, मानेश्वर ची गाडी आणि अजून एक पाठी गाडी. मित्रांनो, कोकण रेल्वे ब्रिज थोडाच कोलाड येईल. मित्रांनो, आता वडखळ ब्रिज चालू झालेला आहे. वडखळ नाका चालू झालेला आहे. हॉटेल न्यू मिलन हॉटेल आलेलं आहे. तर मित्रांनो, इकडे न्यू मिलन रेस्टॉरंटमध्ये आपली बस थांबली होती चहासाठी. वाजलेत किती 2:30 वाजलेत. 1:15 इथे आपल्या न्यू मिलन रेस्टॉरंटमध्ये आणली होती गाडी. आता 2:30 वाजले, गाडी चहा पिऊन झाली, आता सोडली गाडी. मित्रांनो, आता आपण भेटूया सकाळी भेटूया. आता काय थोड्याच वेळात आपण पोचला, म्हणजे आता 1-2 तासात भेटूया आपण. सकाळी भेटूया आपण. बाय बाय. मित्रांनो, आता आलं भांडूप पंपिंग. मी भांडूप पंपिंगला होतो, मी भांडूप स्टेशनला होतो. जवळ तिकडून जवळ पडेल. त्यांनी कसं रिक्षा असतात नसतात सांगता येत नाही. भांडूप रिक्षा असतात नसतात सांगता येत नाही, उभं राहावं लागतं. त्याच्यामुळे मला चल तिथं आता बघूया. आता मे महिना काय रे? हां, येते बोलू. मित्रांनो, भांडूप स्टेशनला मी 4:30ला उतरलो. आता बघूया, मस्त एक प्रवास मस्त झाला. तुम्हाला पण व्हिडिओ बघून आनंद झाला असेल. म्हणजे व्हिडिओ बघून तुम्हाला जर आवडलं असेल, रस्त्याचे मी दाखवले सगळं, व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला जे नवीन युजर असतील त्याने चॅनलला मला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला तर भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.